मित्रांनो नमस्कार, आपल्या सर्वांचं या व्हिडिओमध्ये हार्दिक स्वागत। आपण आज कंजारा गावातील चिंचोर्टीच्या शिवारात आहोत आणि चिंचोर्टीच्या शिवारामध्ये त्र्यंबक कल्याणकर जे जिल्हा परिषद सदस्य आहेत त्यांच्या शेतामधील हळद आपण या ठिकाणी बघत आहोत। याच शेतामध्ये आपण जून महिन्यामध्ये जे हळदीची लागवड करण्यात आली होती त्याचा सुद्धा व्हिडिओ आपण बघितला होता। आता आपण हा जो व्हिडिओ बघत आहोत तो ऑक्टोबर महिन्यामध्ये अत्यंत शेवटचा आठवडा आहे आणि शेवटच्या आठवड्यामध्ये आपण साधारणतः 30 ऑक्टोबर आज तारीख आहे 30 ऑक्टोबर। या 30 ऑक्टोबरच्या दिवशी आपण बघत आहोत की हळद एक पूर्ण जोमानं या ठिकाणी हळद वाढलेली आहे आणि जवळपास आपण जर पाहिली हळदीची जर हाईट जर पाहिली तर ही चांगल्या प्रकारे हळद एक 3 फुटापर्यंत हळद वाढलेली आहे। पूर्ण अशा प्रकारे ग्रीन अशा स्वरूपाची हळद झाली, हिरवी गर्द अशा स्वरूपाची हळद झाली आहे, चांगली जोमानं वाढलेली आहे। आणि तुम्ही बघत असाल की या हळदीला ड्रीपसुद्धा केलेला आहे। या ड्रीपच्या साह्याने काय केलं जातं की विविध प्रकारची खतं असतील किंवा बुरशीनाशक असेल तर ती या ड्रीपच्या साह्यानं सोडली जातात आणि पुढे चालून जेव्हा हळदीला पाण्याची गरज असते ते पाणीसुद्धा या ड्रीपच्या माध्यमातून सोडलं जातं। आपण बघत असाल मित्रांनो की या ठिकाणी बेड केलेले आहेत आणि बेडवर अत्यंत चांगल्या पद्धतीनं ही हळद आलेली आहे। तर हळदीचा आता जो भाव आहे तो 10,000च्या वर आहे आणि जेव्हा मी या शेतकऱ्यांची मुलाखत घेतली त्यांच्याशी चर्चा केली तर त्यांनी असं सांगितलं की जर आपल्या हळदीला खर्च मोठ्या प्रमाणावर असल्यामुळं त्या हळदीला जर 10,000च्या वर भाव असेल तर ती हळद आपल्याला शेतकऱ्यांना किफायतशीर ठरू शकते आणि म्हणून शेतकऱ्यांना एक चांगलं उत्पन्न देणारं हे एक नगदी पीक म्हणून या हळद पिकाकडे आता सर्वच बघू लागलेले आहेत। तर आपण सुद्धा या व्हिडिओला बघावं, इतरांना शेअर करावं आणि लाईक करावं। थँक्यू व्हेरी मच, धन्यवाद। पांडुरंग कल्याणकर फ्रॉम कंजारा।